मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजले आहे. तब्बल 1.5 तपानंतर म्हणजेच 15 वर्षांनंतर या बँकेच्या सत्ता संग्रामाला सुरुवात झालीय. अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणारे. बुलढाणा जिल्हा बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. 2010 नंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजेच 1.5 तपानंतर या बँकेसाठी थेट निवडणूक होत आहे. जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार यंदा 1921 मतदार हे बँकेच्या 21 संचालकांची निवड करणार आहेत. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेकडे लागले आहे. काही वर्षांपूर्वी ही जिल्हा बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली होती. मात्र योग्य नियोजनामुळे आज ही बँक तब्बल 23,55,00,000 रुपयांच्या नफ्यात आली आहे. त्यातच सरकारकडून मिळालेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे बँकेचा ताळेबंद आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. बँक नफ्यात आल्यामुळेच आता या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांमध्ये नव्याने राजकीय समीकरणे जुळू लागली आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक बरोबर आहे. 2013ला गेल्यानंतर आता 2026 मध्ये निवडणूक होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची बँकेची तयारी ही पूर्ण झालेली आहे. निवडणूक कंडक्ट हे सहकार करते आहे. जिल्हा बँकेमध्ये सध्या बोर्डामध्ये एकूण 21 सदस्य निवडून द्यायचे आहेत आणि त्याचे संस्थांचे जे मतदार आहेत, संस्थांतर्फे मतदार करणारे जे आहेत ते साधारणतः 829 आहेत. वैयक्तिक मतदार 1125 असे 1953 टोटल मतदार आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे मतदारसंघ आहेत. ज्या ग्रामसेवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांना खेड्यामध्ये कर्ज वाटप करतात, तर आपले 13 तालुके आहेत. तर प्रत्येक तालुक्यातून एक असे 13 डायरेक्टर्स हे निवडून येतील. त्यानंतर बाकी संस्थांचे 3 वेगवेगळे गट केलेले आहेत. एक प्रक्रिया संस्थेचा गट आहे, त्यातून एक डायरेक्टर. त्यानंतर एक इतर प्रकारच्या संस्था गट, त्यातून एक डायरेक्टर. आणि उरलेल्या याच्यामध्ये नागरी बँका, नागरी पतसंस्था आणि वैयक्तिक मतदार असा एक गट आहे, त्यातून एक डायरेक्टर. असे 13 आणि 3 16 झाले. आणि उरलेले 5 हे राखीव मतदारसंघ. त्याच्यामध्ये 2 म्हणजे स्त्रियांसाठी राखीव, एक SC/ST साठी, एक OBC साठी आणि एक VJMP साठी. या राखीव मतदारासाठी सर्व मतदार मतदान करतील. मात्र तालुका जे मतदारसंघ आहेत, ग्रामसेवा सहकारी संस्थांचे, ते त्या तालुक्यातले जे प्रतिनिधी आहेत ग्रामसेवा सहकारी संस्थांचे, ते त्यांना मतदान करतील. 3 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि साधारणतः 13 तारखेपर्यंत हा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होईल. ज्यामध्ये सुरुवातीला 5 दिवस नॉमिनेशन्स करणं, म्हणजे उमेदवारी अर्ज भरणं. त्यानंतर त्याच्या पुढचे स्टेप असतील, म्हणजे छाननी करणं, अंतिम उमेदवाराची यादी लावणं वगैरे. एक अंदाज असा आहे की साधारणतः 1.5 ऑगस्ट मध्ये, साधारणतः 15-16 ऑगस्टच्या दरम्यान प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येईल, असा एक सध्याचा एक अंदाज आहे. अजून अंतिम कार्यक्रम प्रसिद्ध झालेला नाहीये, परंतु टेंटेटिव्ह प्रोग्राम हा असेल. थेट संचालकांमधूनच बँकेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचीही एक प्रकारे राजकीय रंगीत तालीम मानली जात आहे. महाविकास आघाडी असो की महायुती, जिल्ह्यातील प्रत्येक मोठा नेता या बँकेवर आपले नियंत्रण मिळवण्यासाठी पडद्यामागून मोठ्या हालचाली करताय. 1.5 तपानंतर होत असलेला हा सत्ता संग्राम कोण जिंकणार? 1921 मतदार कोणाच्या पदरात माप टाकणार? हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.